रित्या बातमी आहे राज ठाकरे यांच्या संदर्भात। अमित शहा यांच्या भेटीला राज ठाकरे गेलेले आहेत। मनसे महायुतीमध्ये येणार का हा सवाल त्यामुळे उपस्थित होतोय। सोमवारी रात्री राज ठाकरे हे एका हॉटेलमध्ये निवासी होते आणि मंगळवारी सकाळी अमित शहांची ते भेट घेणार आहेत। सोमवारी दिल्लीमध्ये कोअर कमिटीची बैठक होती, त्या कारणाने राज ठाकरे यांची भेट ही अमित शहांसोबत झालेली नाहीये। मात्र मंगळवारी सकाळी म्हणजेच आज सकाळी राज ठाकरे हे अमित शहा आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये बैठक होणार आहे। मंगळवारी दिवसभरात कोणत्याही क्षणी मनसे महायुतीचा मित्रपक्ष म्हणून घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते। म्हणजे आम्हाला तसं तुम्ही जसं सांगाल तसं मी नाही भेटणार। ठीक आहे, आमची विनंती आहे। मला आता काय बोलणार काही नाही। तुम्ही रात्री मला फक्त या दरम्यान मनसेच्या महायुतीमध्ये येण्याच्या शक्यतेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले पाहूयात। एमएनएस की मीटिंग हो रही लगातार, क्या राज ठाकरे एमएनएस महायुति में शामिल हो रही है? एनडीए में राज ठाकरे जी अभी हमारे एक विचारधारा वाले हैं, एक ही विचार के लोग हैं हम लोग सभी लोग, और इसलिए निश्चित रूप से योग्य निर्णय होगा। ज्या पक्षांना 2019ला महत्व दिलं जात नव्हतं अशा पक्षांना सुद्धा आज महत्व दिलं जात आहे। राज ठाकरे साहेब एक मोठे नेते, त्या बाबतीत त्यांनी विचार करावा। भाजपला आज जरूरत आहे म्हणून ते सगळ्यांना महत्व देतात, पण जेव्हा जरूरत नसते त्यांना बाजूला इतर पक्षांना टाकलं जातं। ह्या गोष्टीची जाण ठेवून महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी राज ठाकरे साहेबांनी सुद्धा महाविकास आघाडीबरोबर प्रयत्न करावे असे एक नागरिक म्हणून माझ्यासारख्याला वाटतं। अमित शहा यांच्या भेटीला राज ठाकरे आज जाणार आहेत। कालच त्यांची भेट खरं तर राज ठाकरे घेणार होते, मात्र ही झालेली नाहीये। तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्याशी जोडले गेलेले आहे। शुभम, अमित शहांच्या भेटीला राज ठाकरे गेलेले आहेत, आज त्यांची भेट होणार आहे, अधिकची माहिती। अगदी बरोबर जान्हवी, काल संध्याकाळी 7:15 वाजता राज ठाकरे जे आहेत मुंबईमधून रवाना झाले होते आणि दिल्लीमध्ये ते बरोबर 9:15 वाजता दाखल झाले आणि त्यामुळे राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यात भेट होणार हे नक्की झालं। कारण की असंही सांगू शकत होते की मी एअरपोर्टला गेलो म्हणजे मी काय दिल्लीलाच जाणार असं नाही, पण तसं नाही झालं। दिल्लीला ते झाले आहेत आणि त्यांनी असं सूचक विधान केलेलं आहे की मला फक्त बोलवण्यात आलंय, मी आलोय, याबद्दल मी अजून काही बोलू शकत नाही। काल रात्री 1:30 वाजेपर्यंत दिल्ली कोर कमिटीची बैठक जी आहे अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली भाजप कार्यालय या ठिकाणी सुरू होते आणि त्यानंतर 2 वाजता अमित शहा जे आहेत त्यांच्या निवासस्थानी जे आहेत निघाले होते। आज सकाळी आता 10 ते 11 वाजता जी आहे राज ठाकरे, अमित ठाकरे आणि अमित शहा यांच्यात बैठक होणार आहे। आणि काल देवेंद्र फडणवीस काही महत्वाच्या कामानिमित्त जे आहेत महाराष्ट्रामध्ये परत आले आहेत आणि आज संध्याकाळी परत जाणार आहेत, पण राज ठाकरे यांची भेट होणार आहे। देवेंद्र फडणवीस या भेटीमध्ये नसणार आहेत आणि चर्चा होणार। आणि अशी सुद्धा एक महत्वाची माहिती आताच समोर येत आहे की संघाकडनं जे आहे हिरवा कंदील देण्यात आला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांना महायुतीमध्ये आणि एनडीए मध्ये मित्र पक्ष, घटक पक्ष म्हणून सामील करून घेण्यासाठी। सोबत ही सुद्धा एक माहिती आहे की समजा राज ठाकरे यांची महायुतीमध्ये मित्र पक्ष म्हणून आले तर दक्षिण मुंबईची जागा ही सोडण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी बाळा नांदगावकर हे इच्छुक उमेदवार आहेत आणि त्यांना ही उमेदवारी दिली जाऊ शकते। आणि त्याच कारणाने मुंबईतील सर्व मराठी मतं जे आहेत महायुतीच्या खिशात येताना दिसून येणार। जान्हवी, अगदी संघाने हिरवा कंदील दिलेला आहे, त्यामुळे मनसे महायुतीत येण्याची शक्यता ही वाढलेली आहे। मात्र दुसरीकडे आपण बघतोय रोहित पवार यांनी या संदर्भात वक्तव्य केलेलं आहे। ज्यांना 2019 मध्ये ज्या पक्षांना महत्व दिलं गेलं नाही त्या पक्षांना आता भाजपा महत्व देत आहे असं वक्तव्य केलं गेलं। या संदर्भात अधिक माहिती नाही, अर्थातच रोहित पवार यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे तर विरोधी पक्षामध्ये सध्या ते आहेत आणि सोबतच जी राष्ट्रवादी पार्टीची जी गता झालेली आहे अजित पवार यांनी दुसरा गट स्थापन केल्यानंतर त्यानंतर साहजिक आहे की सर्व विरोधकांच्या तीव्र अशाच प्रतिक्रिया येतात प्रत्येक गोष्टीसाठी आणि राज ठाकरेंबद्दल सुद्धा तेच येते। रोहित पवार कदाचित अजितदादा गटामध्ये असते तर ते याबद्दल सकारात्मक भूमिकेमध्ये दिसून आले असते, पण आता ते शरद पवार यांच्यासोबत आहेत त्यामुळे त्यांची ही प्रतिक्रिया येणं साहजिक आहे। जी अगदीच धन्यवाद शुभम, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।